विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता रिझल्ट 100% उद्याच लागणार आहे. म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यांनी बघितलेली आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, की मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल याचे व्हिडिओ तुमचे बघून झाले असतील. नक्की झाले असतील मला माहिती आहे. आता तुम्हाला किती मार्क पडलेत हे तुम्ही अगोदरच काउंट केलेलं आहे. तर त्या मार्कावर पर्सेंटाइल किती येणार आहे, हे उद्या कळणार आहे. आता दिवसभरात कधी कळेल आपण सांगू शकत नाहीये, पण महत्त्वाच्या मुद्द्यावर मला डिस्कशन करायचंय. आता आपण एक टेंटेटिव्ह पर्सेंटाइल डोक्यात घेऊया आपण बरं का. 95 पर्सेंटाइलचा विचार करूया. 95 पर्सेंटाइल. आता 95 पर्सेंटाइल म्हणलं की पालक खुश होतात बरं का बाळांनो. ऑब्व्हियसली खुश होतात की 95 आकडा ऐकायला पण छान वाटतोय. पण 95 पर्सेंटाइलला रँक अंदाजे किती येऊ शकते? तर मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही आता क्लिअरली बरं का, हे 2025 सुरू आहे. बरोबर आहे. लास्ट इयर 2024, त्याच्या अगोदर 2023, त्याच्या अगोदर 2022 म्हणूया आपण. ओके. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, लास्ट इयर मी अंदाजे सांगतो, थोडाफार इकडे-तिकडे फरक पडेल बरं का. पण 95 पर्सेंटाइलला साधारण जी रँक होती ती 15,000 होती. ओके. बघा 95 पर्सेंटाइल म्हणजे 15,000 मुलांनी जवळ-जवळ 95 पर्सेंटाइल मिळवलेत. 15,000 रँक हं. 2023 ला तीच जवळ-जवळ 12 पॉइंट 12,500 पर्यंत रँक होती. 95 पर्सेंटाइलला 12,500. त्याच्या अगोदर समजा 10,000 मुलांनाच ती रँक मिळाली होती म्हणूया आपण. म्हणजे हे काय होत चाललंय, की नंबर ऑफ स्टुडंट इन्क्रीज होत चाललेत. म्हणजे यावर्षी जर 95 पर्सेंटाइल असेल, तर आपण इमॅजिन करूया, की 18,000 पर्यंत रँक येऊ शकते. हे लक्षात घ्या. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे आपल्याला, की एक तर रँक इम्पोर्टंट आहे हे लक्षात घ्या. आणि पर्सेंटाइल तर इम्पोर्टंट आहे हो. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला काय कळाले? तुमचे मार्क्स कळाले. आता मार्क्स वरून आपल्याला कळतील पर्सेंटाइल. त्याच्यावरून एक अंदाज करता येईल रँक किती असेल. तर पण आपण रँक कुठली अंदाज घेतली? आपण 95 पर्सेंटाइलसाठी विचार करत होतो, आहे की नाही? त्यापेक्षा कमी पर्सेंटाइल असतील तर रँक ऑब्व्हियसली मोठा नंबर येणार आहे. रँक कमी आली पाहिजे हे लक्षात घ्या बरं का. पण तरी मी तुम्हाला सांगतो, की तुमची रँक जर 10,000 च्या पेक्षा कमी म्हणजे 1 to 10,000 मध्ये असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळतंय बाळांनो. मिळतंय हे लक्षात घ्या. तुमची रँक 1 to 1000 असेल, तर तो तुम्हाला टॉपचंच कॉलेज मिळणार आहे. नो डाउट टॉपचं कॉलेज मिळणार आहेच लक्षात घ्या. व्ही-आय-टी सारख्या कॉलेजमध्येच सी-एसच्या 750 मी ऐकलंय काहीतरी जागा आहेत. तुम्ही सीट मॅट्रिक्स चेक करा बरं का. म्हणजे टोटल त्यांच्या जागा आय थिंक आता पी-आय-सी-टीमध्ये मी काल बघितलंय, सी-एसच्या 240 जागा आहेत. अरे जवळ-जवळ झालं की 240 सी-एसच्या, 240 आय-टीच्या, झाल्या इथेच एका कॉलेजमध्ये 500 जागा झाल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो यावर्षी प्रत्येक कॉलेजमध्ये सीट मॅट्रिक्स इम्पोर्टंट आहे. जागा वाढणार आहेत. पण इथे इम्पोर्टंट काय आहे, की रँक. अरे पण ही रँक केव्हा कळणार आहे? तुम्हाला आता पर्सेंटाइल कळणार आहे आणि पर्सेंटाइल नंतर ना तुम्हाला सॉरी, सॉरी हो पर्सेंटाइलच कळणार आहे. मी थोडंसं गोंधळलो बरं का. पर्सेंटाइल नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. हे इम्पोर्टंट आहे. रजिस्ट्रेशन इंजिनिअरिंगसाठी करायचंय आणि मग तुम्हाला हे जे रँक आहेत ना, ही जी मुलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहेत ना, त्यांच्यासाठी ती रँक आहे. त्यात फार्मसीची मुलं नाहीयेत, नीटवाली मुलं नाहीयेत त्याच्यात लक्षात घ्या. फक्त इंजिनिअरिंगची मुलं असणार आहेत हे लक्षात घ्या. बरं आता महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचंय. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या काही स्टुडंटची नावं इथं लिहितोय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का, की पहिलं नाव आहे यश, दुसरं नाव आहे समीर. ओके. त्याच्यानंतर संदीप मिलाके हे पण नाव आहेच लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की ॲक्चुअली माझा आणखीन एक स्टुडंट आहे. टेक इन्स्पायर हे त्याचं चॅनलचं नाव आहे. नवीनच आहे. पण त्याच्याकडे काउन्सिलिंगचा अनुभव आहे. ओके. टेक इन्स्पायर. तर हे चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा बरं का. ही लोकं तुम्हाला प्रामाणिकपणे सगळ्या माहिती YouTubeवर फ्रीमध्ये तर प्रोव्हाईड करतायतच. पण त्याचबरोबर हे काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाईड करतायत. मुद्दा आता महत्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. इम्पोर्टंट काय आहे? कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 यावर्षी कॅप राउंड 4. माझं म्हणणं काय आहे? स्पॉटचं काय? स्पॉट राउंड त्याचं काय? यावर्षी कदाचित स्पॉट राउंड होणारच नाहीये. इन्स्टिट्यूट लेव्हलच्या राउंडला आता म्हणजे आता इतके चांगले बदल झालेले आहेत,
की यात मुलांचा फायदा होतोय. कॉलेजेसकडून जे प्रचंड डोनेशन्स घेतले जायचंय ना, तो यावर्षी प्रकार पॉसिबलच नाहीये. तुम्ही अगोदरच या लोकांना फॉलो करत असाल ना, त्यांनी ही माहिती तुम्हाला प्रोव्हाईडच केलेली आहे. बाकी नॉर्मल तुमचे प्रश्न असतात. मी सांगू का एक पालक, मुलीचे पालक बरं का, मला म्हणले यावर्षीच बरं का, की मला म्हणले 116 त्यांच्या मुलीला मार्क आहेत, चांगले मार्क आहेत. ते म्हणले, "सर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज सांगा आम्हाला." मी म्हटलं, "का?" ते यावर्षी गेल्या वर्षीपासून मुलींना फी मोफत आहे ना. मग गव्हर्नमेंट कॉलेज फक्त मोफत आहे, प्रायव्हेटला नाही आहे ना, असं त्यांचं म्हणणं होतं. तर तसं नाहीये. मी व्ही-आय-टीचा माझा एक स्टुडंट आहे, त्यावेळेस फी स्ट्रक्चर मागून घेतलं होतं. त्यात क्लिअरली मेन्शन केलंय, की सगळ्या मुलींना 0 फी आहे. ट्युशन फी बरं का, डेव्हलपमेंट फी भरायची असते लक्षात घ्या. तेव्हा कुठल्या कॉलेजची किती डेव्हलपमेंट फी आहे हे कुणाला विचारणार तुम्ही? काउन्सिलर. आणि बघा मला जी माहिती आहे ती नावं लिहिली आहेत. ह्यांच्यापेक्षा बेस्ट काउन्सिलिंग प्रोव्हाईड करणं नक्की असतील लक्षात घ्या. पण हे पण बेस्ट तुम्हाला माहिती प्रोव्हाईड करतायतच. रिझन असं आहे, की कॅप राउंड 1 ला एक कॉलेज कंपल्सरी आहे. आता ह्या बातम्या ह्या सगळ्या गोष्टी आपण YouTubeवरच ऐकलंय. पण कॅप राउंड 3 मध्ये 3 कॉलेजेस कंपल्सरी आहेत. 2 मध्ये आणि कॅप राउंड 3 मध्ये 6 कॉलेजेस कंपल्सरी आहेत. असं सगळ्यांना माहिती झालंय. त्याच्यामुळे हे फार अवघड झालंय लक्षात घ्या. अवघड आहे हे, फार अवघड आहे. कंपल्सरी म्हणजे काय, की पहिल्या माझ्या लिस्टमध्ये जी 3 कॉलेजेस आहेत, त्यातलं जर मला कुठलं अलॉट झालं, तर घ्यावंच लागेल. ते फ्लोट वगैरे गेल्या वर्षी कसं होतं माहितीये का? एकच कॉलेज कंपल्सरी असायचं. मग ऑब्व्हियसली व्ही-जे-टी-आय, सी-एस नाहीतर सी-यू-ए-पी, सी-एस टाकून मुलं मोकळी व्हायची. मिळत तर नव्हतं. तेव्हा दुसऱ्या-तिसऱ्या ऑप्शनला जे कॉलेजेस होते ते मिळाले तरी मुलं फ्लोट करतच होते रे आणि शेवटच्या राउंडपर्यंत फ्लोटच करत होते सगळे. सगळ्यांना चांगलं कॉलेज पाहिजे. सगळ्यांची एकच स्ट्रॅटेजी असणार आहे. सगळ्यांचे ऑप्शन फॉर्म एकसारखेच असणार आहे. काय असणार आहे? सी-यू-ए-पी, पी-आय-सी-टी तुम्हाला सांगतो व्ही-जे-टी-आय पण मध्ये मुंबईला ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकतात. पण पुण्यातला विचार केला तर काय होणार? सी-यू-ए-पी, पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी, पी-सी-यू हा क्रम तर ठरलेलाच आहे. काही जण पी-सी-यूला अगोदर घेतील, व्ही-आय-टी नंतर घेतील. हा क्रम ठरलाय. त्यात सगळ्यांना त्यातलं चांगलं कॉलेज हवंय. 99 पर्सेंटाइल पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या मुलांसाठी हे थोडंसं धोकादायक आहे. कारण समजा आता मी तुम्हाला क्लिअरली उदाहरण देतो लक्षात घ्या. बघा एक स्टुडंट आहे, खूप चांगले मार्क होते. फार अगोदरची गोष्ट आहे. त्यावेळेस 9 कॉलेज कंपल्सरी असायचे. 9 पहिल्याच राउंडला 9 कॉलेज कंपल्सरी होते. त्या स्टुडंटला ऑब्व्हियसली सी सारखं कॉलेज मिळालं असतं, पण व्ही-आय-टी मिळालं पहिल्या राउंडला. ते टॉप 9 मध्ये होतं. ऑब्व्हियसली घ्यावंच लागलं. कारण त्यांना फ्लोट वगैरे असली काही सिस्टम नव्हतीच. त्यामुळे हे सगळे रूल जे आहेत हे बदललेत. यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे असं माझं मत आहे बरं का लक्षात घ्या. उत्सुकता तर इतकी लागलेली आहे. प्रेडिक्शन सगळ्यांनी भरपूर केलं होतं. तरी पण मला एक अजून जाता-जाता थोडंसं बोलून जायचंय, की तुमचा स्कोर जर 90 प्लस असेल तर तो चांगलाच आहे. तुमचा स्कोर 111 असेल तरी चांगला आहे. मी 111 बद्दलच का बोलतोय? 2 दिवस झालं मी एका मुलाशी बोलतोय. सी-ई-टीचा स्कोर 111 आहे. 111 आहे. पण म्हणतोय रिपीटच करायचं. 1-2 दिवसापूर्वी मी एका मुलाला भेटलो. त्याचा स्कोर आहे 139. तर 139 ला सी-ओ-ए-पीचे चान्सेस जरा कमी आहेत, मी मान्य करतो. पण पी-आय-सी-टीचे चान्सेस जास्त आहेत, खूप आहेत. काठावर का होईना आहेत चान्सेस. पण हे नाही मिळालं पुण्यातला स्टुडंट आहे बरं का, तर व्ही-आय-टी मिळणारच आहे. पण त्या स्टुडंटला कसं वाटतं, मी एवढे मार्क पाडलेत. ओके, मी जे परफेक्ट अभ्यास केला होता. मग व्ही-आय-टी रिअॅलिटीमध्ये व्ही-आय-टी सुद्धा ड्रीम कॉलेज बऱ्याच मुलांचं आहे. हां, ज्यांना 100 कमी मार्क आहेत त्यांना इथे सुद्धा जाता येत नाहीये. मग अशा वेळेस माझं एक म्हणणं तुम्हाला काय आहे माहितीये का? तुम्ही एवढे मार्क पाडलेत ना, ही सहजासहजी कुणाला मिळत नाहीये तेवढे मार्क. ह्यात पण प्रचंड कष्ट आहे. 90 प्लस पण चांगलाच स्कोर आहे. अभ्यास न करता 90 प्लस होणार नाहीये. काहीतरी कष्ट घेतलेत. मग अशा वेळेस ना तुमची मानसिकता अशी हवी आहे, की या मार्कावर ह्यातलं कुठलंही कॉलेज मिळू दे. तुम्हाला तुमचं स्किल डेव्हलपच करायचंय. हे मिळालं किंवा हे मिळालं म्हणून तुमचं करियर झालं असं होणार नाहीये. तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. मग चला एक दिवस वाट बघूया. ओके, रिझल्ट आहे उद्याच. ओके. मग अशा वेळेस आता मी म्हणतोय 16 जून बरं का रिझल्ट आहे. आता काही जण पुन्हा उशिरा व्हिडिओ बघतात. 16 जूनला सी-ई-टीचा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं शांत होऊन त्या पर्सेंटाइलला लास्ट इयर रँक किती होती हे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यानुसार एक थोडासा अंदाज येईल आपल्याला कुठले कॉलेजेस मिळतायत. त्यानुसार लिस्ट तयार करा. तुमची काउन्सिलिंग घ्या कुणाकडून पण तुम्ही. पण तुमची एक लिस्ट तयार करा. तुमच्या काही कंडिशन्स असतील, तुमची आर्थिक परिस्थिती असेल, पुण्यात समजा तुम्ही आता राहतायच कात्रज भागात, ओके. मग अशा वेळेस पी सी सी घेण्यापेक्षा व्ही-आय-टी कधी पण बेस्ट राहणार आहे.
अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता इथनं पुढे आपल्याला कष्ट सगळ्यांना घ्यायचे आहेत. पालकांना पण वेळ काढावा लागणार आहे. तुम्हाला पण आता सगळं केलंय. मला एक वाईट अनुभव आलाय सांगतो, की एक स्टुडंट होता मला परत भेटायला आला होता, की ऑप्शन पहिल्या नंबरलाच ना चुकीचं कॉलेज होतं. ऑटो फ्रीज झालं. आता काय करू? काहीच करता येत नाही. मार्क्स खूप चांगले होते. 120 होते आणि पहिल्या नंबरला जे कॉलेज टाकलं होतं की नाही बाळांनो, ते फार अतिशय असं होतं की 60-70 मार्काला पण त्याचा कट ऑफ. झालं ना अवघड. मग अशा गोष्टी होतायत, चुका होतायत. सल्ले द्यायला भरपूर लोकं बसलेत. काही नको ते सल्ले दिले जातात. आमचं कॉलेज वर टाका म्हणजे मिळण्याचे चान्सेस वाढतील तसं काही नाहीये. चांगलंच कॉलेज वर पाहिजे. त्यानुसार कॉलेजनुसार हे पाहिजेत लक्षात घ्या. आणि चांगलं कॉलेज ओळखायचं काय अवघड आहे. कट ऑफ नुसारच कळते ना लास्ट इयरचा कट ऑफ काय होतं त्यानुसारच कळतंय सगळं. ओके. मग चला उद्या जेव्हा तुम्ही व्हिडिओ परत बघा, मार्क्स तुम्हाला कळतील. ओके, पर्सेंटाइल सोड तुम्हाला कळतील तेव्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.